हे सगळेजण खऱ्या अर्थानं आपण पाहताय त्यांना लागलेली त्यांची साथ आणि त्याच्या साथीतून खऱ्या अर्थानं संपन्न होणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बरेचसे प्रेक्षक वर्ग, बरेचसे मान्यवर गेल्या 2 रात्रींमध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी जॉईन होताना पाहायला मिळाले. त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. आमच्या मान्यवरांचं देखील सहर्ष स्वागत आणि आलेल्या तमाम खेळाडूंचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. एक जबरदस्त मॅच हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, कारण की अंजरून टीम मैदानाच्या आतमध्ये खेळती आहे, जिने या वर्षाच्या हंगामामध्ये जिथे जामरुखच्या मैदानावरती स्पर्धा झाली होती तिथे मात्र जबरदस्त खेळ केला होता. आणि जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सलामीसाठी बॅटिंग करण्यासाठी दाखल झाला अजिंक्य, त्याला मात्र मॅन ऑफ दी सिरीजसाठी ती मात्र पहिली स्वप्नवत बाईक त्याला मिळाली होती आणि तो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळेल. अंजरून टीमचा बायकर मॅन अजिंक्य मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्या साथीने आपण पाहता फलंदाज संतोष, गोलंदाजी मार्कवरती जय हनुमान भुतुली टीमकडून आपण पाहताय पहिलं षटक गणेश कोंडे या गोलंदाजाला तुम्ही पाहणार आहात. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक ज्या फलंदाजाच्या बॅटमधून येईल त्या फलंदाजासाठी या स्पर्धेचे मुख्य आयोजक आमचे सन्माननीय विनायकजी जाधव साहेबांच्या कडून खऱ्या अर्थानं 2000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. प्रांश 11 भैरवनाथ अंजरून आज संघ मैदानाच्या आतमध्ये, आज खऱ्या अर्थानं या नावानं आज संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि जाऊया लगेच ऑन गोईंग मॅच कडे, जिथे मात्र 2 टीमचा रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिला बॉल गोलंदाजी मार्कवरती गणेश कोंडेला तुम्ही पाहता, परंतु समोर तेवढं सगळं चॅलेंज आहे ते मात्र अजिंक्यचं. चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. सेकंड मॅच आजच्या रात्रीतील राष्ट्रवादी व शिवसेना उबाटा चषक 2026 ही स्पर्धा. हो, पहिला बॉल फुललेंचा हलक्यातनं स्केअर करत असताना फिल्डर अगदी आपण पाहताय बरोबर जर पाहिलं गेलं तर शॉर्ट मिड विकेट आणि अगदी आपण पाहताय मिड ऑनचा बरोबर मिडलला त्या ठिकाणी मात्र फिल्डर सेट करण्यात आलेत. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी आपण पाहताय. प्रवीण पवार आपल्याला पाहायला मिळतात. या टीमचे सर्व ज्यांनी खऱ्या अर्थानं जय हनुमान भुतुली टीमला एकत्रित बांधून ठेवली आहे ते मात्र प्रवीण पवार यांना तुम्ही पाहता फिल्डिंग करत असताना. एक चांगलं बॅटल सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल आलाय डॉट बॉल. ओ आडवा बॅटनं खिचून मारलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग सीमा पर. धावा 4 अजिंक्यच्या बॅटमधून आलाय. आपला टीमचा अकाउंट ओपन करणारा हा पहिला चौकार. पहिला डॉट बॉल आला. खऱ्या अर्थानं गोलंदाजाची टायमर सर सेट आहे. तसं पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला तसंच लगेच आपण टायमर या ठिकाणी सेट केलाय. बरोबर 9:07 पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला. 20 मिनिटांच्या आतमध्ये ते पहिलं सत्र आपल्याला कंप्लीटच करायचं आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. यावेळी बॅट अँड बॉलचा तो व्यवस्थित संपर्क पाहायलाच मिळाला नाहीये. बॉल पडल्यानंतर थोडा खाली देखील राहिला आणि तिथून मात्र आणखीन एक डॉट बॉलच पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी सातत्यपूर्वक जय हनुमान भुतुली टीमसाठी करणारा गोलंदाज गणेश कोंडेला तुम्ही पाहताय. जबरदस्त हार्ड खऱ्या अर्थानं गोलंदाज पाहायला मिळतो. उंच पुरा असा गोलंदाज सातत्यानं खांद्याचा वापर केला. ओ यावेळी कव्हरच्या डोक्यावरून केला होता मिस टायमिंग. फिल्डर कडनं चुकी. कॅच ड्रॉप झाली आहे आणि कॅच तुम्ही ड्रॉप कुणाची केली आहे? अजिंक्यला मात्र इथे जीवदान मिळालंय. ज्या अजिंक्यनं आपल्या टीमसाठी सातत्यपूर्वक चांगला 60 मिळवून दिलाय, ज्याच्या बॅटमधून खऱ्या अर्थानं रन्स आल्यात, ज्याच्या बॅटमधून अगदी आपण पाहताय बऱ्याचशा स्पर्धेमध्ये मोठ्या धावा आल्यात, त्याला तुम्ही इथून मात्र जीवदान दिलंय. हे जीवदान खऱ्या अर्थाने येणाऱ्या बॉलवरती कितपत मागात ठरेल हे देखील आपल्याला जरूर पाहायला मिळेल. धाव मिळाली आहे सिंगलला धावफलक जाऊन पोहोचलाय ते मात्र 5 वरती. आतापर्यंत 4 बॉल झालेत गणेश कोंडे यांच्या या षटकातील आणि धावा मात्र धावफलकावरती पाहायला मिळतात त्या 5. सूरज केदारी यांच्याकडून
संतोषजी जोरकर जे बॅटिंग करतात त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं शुभेच्छा आल्यात. त्यांच्या शुभेच्छांचा खऱ्या अर्थानं आपण स्वीकार करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. ऑन स्ट्राईक आपण पाहत आहे संतोष आता आपल्याला इथून पाहायला मिळतात. चला वेळ घेऊ नका प्लीज, आपल्याला रिक्वेस्ट केली जाते आयोजकांकडून देखील, आणि या ठिकाणी आपण टायमर देखील सेट केलं, याचं देखील आता बाण असू द्या. ओ मिस टायमिंग हवेमध्ये, बॅक टू द बॉलर, पकडली कॅच स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये, मिळाली पहिली विकेट. फलंदाज संतोष बाद. पाहताय जे तिसऱ्या क्रमांकावरती अगदी ऑन स्ट्राईक पाहायला मिळतील निखिल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पहिल्याच ओव्हरमध्ये खऱ्या अर्थानं निखिल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेत. बॅटिंग थोडी लवकर आली आहे कारण की संतोष लवकर बाद झाले आणि त्याच्यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. धाबा धाव फलकावर त्याला 5, गणेश कोंडेचं हे षटक 5 धावा देत 1 विकेट मिळवली आहे आणि बॉल देखील या षटकातील आतापर्यंत 5 समाप्त झालेत. बघा फिल्डिंग करणाऱ्या टीमला जे रिस्ट्रिक्शन आपण लावलेत तेच रिस्ट्रिक्शन बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी देखील असणार आहेत. ज्यावेळी तुमचा बॅटर बाद होतोय 30 या सर्कलच्या बाहेर तो बॅटर येण्याच्या अगोदर तुमचा नवीन बॅटर हा बाउंड्री लाईनच्या आतमध्ये जायलाच हवा आहे, नाहीतर अन्यथा आयोजकांकडून तुम्हाला पेनल्टी देण्यात येईल. हे देखील लक्षात असू द्या. धावसंख्या धावफलकावरती 5 आहे. बॅटिंग करती आहे ती मात्र भैरवनाथ अंधरून टीम. हो चांगला बॉल, चांगला बॉल. पंचांकडे अपील, पंच सांगतात यस, फलंदाज बाद. बॅक टू बॅक विकेट. गेल्या पावली माघारी परतावा लागते निखिलला. बादची कडा घेतली, अगदी मोठी कडा, आणि ते बरोबर पंचांनी ओळखलं आणि इथून मात्र फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागतोय. बॅक टू बॅक विकेट आली आहे ती मात्र अंजरून टीमसाठी. ज्या टीमनं आत्तापर्यंत जर पाहिलं तर मात्र जबरदस्त खेळ केला. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना अगदी मोठी धावसंख्या ती सातत्यपूर्वक मात्र उभारताना हा संघ आपल्याला पाहायला मिळाला आहे. परंतु इथे जय हनुमान भुतुली टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये ज्या महत्त्वाच्या 2 फलंदाजांना मात्र परतावा लागले. धावा धाव फलकामध्ये पाहायला मिळतात त्या 5. परंतु भैरवनाथ अंजरून टीमची बॅटिंग लाईनअप ती खूप स्ट्रॉंग आहे. अगदी आपण पाहताय 7व्या 8व्या 9व्या क्रमांकाचे फलंदाज देखील येऊन मात्र मोठे फटके मारू शकतात. इतकी स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे या टीमकडे देखील. 1 ओव्हर समाप्त झाली आहे. धावा धाव फलकावरती 5 आल्यात. विकेट आपण पाहताय 2. आपण पाहताय ही स्पर्धा राष्ट्रवादी व शिवसेना उबाटा चषक 2026 पर्व पहिलं या स्पर्धेचं काय जबरदस्त खऱ्या अर्थानं आयोजन या स्पर्धेचं पाहायला मिळतं आहे. अगदी नेटनेटकं असं आयोजन कोणतीच खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या माध्यमातून उणीव कमी आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. आयोजकांनी खऱ्या अर्थानं अफाट मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून घेतली आहे. अगदी आपण पाहताय आमचे 3ही आयोजक जिथे शैलेशजी फावडे, तदनंतर विनायकजी जाधव आणि यशजी जाधव साहेबांनी केलेले आयोजन आणि त्यांना लाभलेली मोरिया 11 चिंचोली संघाची संपूर्ण साथ, आणि तदनंतर ग्रामस्थ संपूर्ण चिंचोली शेकीन आणि ग्रामस्थ शेडवली या सर्वांनी मिळून खऱ्या अर्थानं देखणं आयोजन केलं आहे. अगदी सर्वांना भुरल पाडेल अशा ट्रॉफीज देखील आपण पाहताय या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणखीन एक रजनी स्पर्धा खऱ्या अर्थानं आपण पाहताय आपल्या बेटीस येणार आहे. व पहिलाच बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. विरेश्वर ग्रामस्थ मंडळ भरची खोपोली यांच्या विद्यमानाने आपण पाहताय खोपोली व खलापूर टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनं श्रीतेज फार्म मित्र परिवार आयोजित भव्य मैत्री चषक 2026 ही स्पर्धा अगदी आपण पाहताय. ही स्पर्धा येत्या 10-12 एप्रिल रोजी आपल्याला पाहायला मिळेल. 10, 11, 12 या 3 दिवसांची ही रजनी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल आणि या स्पर्धेमध्ये 32 संघांना प्रवेश दिले जातील आणि या स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळाडूसाठी म्हणजे जे 12 खेळाडू असणार आहेत
त्यांच्यासाठी टी शर्ट देखील आयोजकांच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत। या स्पर्धेचं प्रथम क्रमांक जे 1 लाख रुपये असणार आहे, द्वितीय 50,000, तृतीय क्रमांक 25, चतुर्थ 25 आणि या स्पर्धेमध्ये प्रवेश फी असणार आहे ती मात्र 13,000 रुपये। या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर आपण तुषारजी धुमाल सरांकडे आपला प्रवेश निश्चित करा। अधिक माहिती तुषार धुमाल सरांकडून तुम्हाला अगदी घेता येईल, ते अगदी आपल्याला बरोबर नेक्स्ट मॅचमध्ये देखील या स्पर्धेबद्दल अधिक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतील। ओ बॅटची खडा घेतली आहे, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये पकडली, आणखीन एक कॅच, एका पाठोपाठ एक विकेट। विकेटची पडझड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे। आता खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये विकेट टिकवणं फार गरजेचं आहे, धावांसाठी प्रयत्न गरजेचं आहे, पार्टनरशिप बिल्डअप करणं गरजेचं आहे। तिथे मात्र विपरीत घडलं जात आहे। येणाऱ्या प्रत्येक फलंदाजानं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याच्यामध्ये मात्र सपशेल अडकली आहे। ती पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना भैरवनाथ अंजरून टीम धावा 6 धाब्यांवरती 3 विकेट झाल्या। थोडीशी नाजूक अवस्था खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळते आहे भैरवनाथ अंजरून टीमची। खऱ्या अर्थानं नेहमी चांगली कामगिरी करणारी बॅटिंग लाईनअप आज थोडीशी कमकुवत होताना पाहायला मिळाली आहे, कारण की इथून प्रत्येक फलंदाजानं मात्र ती हजेरी लावण्याचंच काम केलं आहे। प्रत्येक फलंदाजाला मात्र इथून परतीचा प्रवासच करावा लावला आहे। इतकी जबरदस्त गोलंदाजी जे हनुमान बुतुली टीमकडनं पाहायला मिळते आहे, कमाल अशी गोलंदाजी आतापर्यंत पाहिली आहे। प्रणितनं देखील आपण पाहताय 3 मध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे। ओ वेगवान प्रचंड वेगानं वेगावरती स्वार होत असताना आणखीन एक डॉट बॉलच इथून आपल्याला पाहायला मिळतोय। प्रत्येक बॉल जर पाहिलं ना प्रणितचा तर अगदी आपण पाहताय व्हेरिएशन मध्येच पाहायला मिळाला आहे। अचूक टप्पा त्यानं साधलाय आणि अचूक टप्प्यावरती खऱ्या अर्थानं नियंत्रणामध्ये ती मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना प्रणितला तुम्ही पाहताय जबरदस्त गोलंदाजी। बरोबर अगदी जर पाहिलं ना आउटसाइड लेग स्टंप पिचिंग होते आणि तिथून मात्र बॉल बरोबर मिडल स्टंप आणि ऑफ स्टंपच्या वरून मात्र निघून गेला। इतका जबरदस्त टर्न देखील या गोलंदाजाकडे पाहायला मिळतो। उंच पुरा गोलंदाज बरोबर खांद्याचा वापर करत असताना ओ बाची कडा घेतली आहे, पाठीमागे चाललाय, अगदी गलीमध्ये फिल्डर पाहायला मिळतात। पुनश्च एकदा प्रवीण पवार आणि तिथून मात्र धावच मिळणार नाहीये। अचूक फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये सेट केली गेली आहे। गोलंदाजाला खऱ्या अर्थानं अवश्य असणारी फिल्डिंग ती मैदानाच्या आतमध्ये सेट केली गेली आहे जे हनुमान बुतुली टीमकडनं। खऱ्या अर्थानं अगदी नेक्स्ट वीकमध्येच हा संघ ओ स्विच इट केलाय, प्रयत्न फील्डर कडनं चुकी झाली आहे। बॉल अगदी शॉर्ट आणि तिथून जर पाहिलं तर मात्र फक्त एकच धाव पाहायला मिळते। एक धाव आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचले ते मात्र 7 वरती। खऱ्या अर्थानं बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं सातत्यानं एकच चुकी झाली आहे। ज्या फलंदाजांना आत्तापर्यंत धावा बनवल्यात आणि त्याचमुळे अंजरून टीमनं मात्र एक चांगल्या टोटलपर्यंत वाटचाल केली आहे, त्या अजिंक्यला फार कमी स्ट्राईक मिळाली आहे। त्यांनी 6 बॉल आतापर्यंत केलेत आणि 6 बॉलमध्ये 6 या इंडिव्हिज्युअल धावसंख्येवरती तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय। एकंदरीत 7 धावा धावफलकावरती या षटकामध्ये आपण पाहताय प्रणितनं फक्त 2च धावा खर्च केल्या आणि विकेट्स देखील त्यांनी 1 मिळवली आहे। काय कमालीचा स्पेल राहिलाय। दोनही गोलंदाजांनी इकॉनॉमिकल स्पेल हाताळलाय। डॉट ऑफ पर्सेंटेज वाढवणारी गोलंदाजी जी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे जे हनुमान बुतुली टीमकडनं। 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला। धावा धावफलकावरती 7 आणि आता गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय नरेश कदम, त्यांना तुम्ही पाहणार आहात। तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहताय हे तीनही गोलंदाज जर पाहिलं तर अगदी यंगस्टर आहेत जे हनुमान बुतुली टीमसाठी आणि त्यांच्याकडे ज्यावेळी खऱ्या अर्थानं गोलंदाजीची धुरा सोपवली गेली त्याचवेळी मात्र त्यांनी देखील आपल्या कॅप्टनला मात्र नाराजच केलं नाही। प्रत्येक स्पर्धेमध्ये या गोलंदाजांना प्रभावित केलाय नरेश गोलंदाजी मार्कवरती। ओ हलक्या हाताने ग्लान्स करण्याचा प्रयत्न, बाची कडा घेतली, बॉल अगदी गलीमध्ये निघाला, तोपर्यंत धाव मिळाली ती सिंगलनं धावफलक जाऊन पोहोचले ते 8। षटक क्रमांक 3 आता सध्याच्या घडीला प्रगतीपथावरती पाहायला मिळत आहे।
गेअर चेंज करावा लागेल. अंजरून टीमला गेअर चेंज करावा लागेल. मोठे फटके मारावे लागतील. टार्गेट सेट करायचं आहे. पहिलं सत्र आहे. किमान तुम्हाला आता इथून 40+ या धावसंख्येपर्यंत पोहोचावं लागेल. या मैदानाचा जर विचार करायला गेलो तर अगदी आपण पाहताय गोलंदाजाच्या संभ्रमात पडणारी ही विकेट्स आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. परंतु या मैदानावरती धावा देखील होताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. हा प्रयत्न खऱ्या अर्थानं इथून आपण पाहतोय सातत्यानं थोडासा कठीणच बनलाय अंदरून टीमसाठी. स्विच इट करण्याचा प्रयत्न, विथ द टर्न फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु तो बाटवरती व्यवस्थित येतच नाहीये आपल्याला. तिथून मात्र सिंगल डबल अन्यथा डॉट बॉलच पाहायला मिळालेत. या बॉलवरती देखील सिंगल आली. सिंगलला धावफलक जाऊन पोहोचले ते मात्र 9 वरती. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. भावेश सावंत सर खऱ्या अर्थानं आज आमच्या समयमध्ये पुनश्च एकदा या ठिकाणी ॲज अ स्कोरर म्हणून या संपूर्ण स्पर्धेचा कामकाज पाहतात आणि इथे देखील आपण पाहतात दोन्ही बॅटर खऱ्या अर्थानं आपण पाहिलं गेलं तर मात्र तो प्रयत्न करतात विथ द टर्न खेळण्याचा. जिथे लेफ्टी बॉलर आलाय तो नॅचरल स्विंग आहे आणि त्याच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं तो फटका खेळवण्याचा प्रयत्न जरूर करतात, परंतु त्याच्या गोलंदाजीला तुम्हाला रीड करावा लागेल, त्याची व्हेरिएशन तुम्हाला ओळखावी लागेल. त्याच वेळी तुम्ही त्याच्या विरोधामध्ये ते मोठे फटके मारू शकता. आणि तुषार सर नेहमी आपण पाहताना की हे फटके इथून देखील आपण पाहताय फलंदाजाला परतावा लागताय. फलंदाज बाद. आणखीन एक विकेट आली आहे ती मात्र अंजरून टीमची. सुमित देखील बाद. चार विकेट झाल्यात, 9 धावा झाल्यात. डीजे 9 धावा धावफलकावरती आहेत. येस थँक्यू. या षटकातील देखील आपण पाहताय नरेशांच्या 4 बॉल आतापर्यंत झालेत. 4 मध्ये 2च धावा त्यांनी खर्च केल्यात. विकेट टांना देखील एक मिळाली आहे. लोअर फुल टॉस बॉल होता हा बा तिथे कन्वर्ट करण्याची संधी होती, बरोबर लेग स्टंपवरती होता, तो देखील पिक झाला नाहीये. हा अगोदरच बॅट फिरवून बसलेत. बॅटचा फेस अगदी आपण पाहता लवकर क्लोज झाला, त्याच्यानंतर बॅट अगदी बॉल डिलिव्हर्ड झाला आणि डॉट बॉलच इथून पाहायला मिळतोय. ओमकार नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि तो देखील पहिला बॉल डॉट बॉलच केलाय. शेवटचा बॉल या षटकातील. काय बॉलिंग राहिली आहे जय हनुमान बोतिली टीम कडनं. लोअर फुल टॉस, त्याच्यावरती आक्रमण, बॉल सीमा पार, धावा 6, षटकार. सन्माननीय आदरणीय रवींद्रजी रोकडे साहेब आपण पाहत उपस्थित झालेत. साहेबांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहर्ष स्वागत करूया आणि साहेबांना विनंती करूया की या साहेब आपण या मुख्य मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. षटकार आला, ह्या षटकाराची अपेक्षा होती आणि खऱ्या अर्थानं रवींद्रजी रोकडे साहेब या मंचावरती उपस्थित झाले आणि तो षटकार आपल्याला फलंदाज ओमकारच्या बॅटमधून पाहायला मिळाला. अगदी पहिला डॉट बॉल खेळला होता आणि त्याच्यानंतर मात्र समोर फुलटॉस झाला. बरोबर फुल टोल वसूल करत असताना त्या 6 धावा पाहायला मिळाल्या. एकंदरीत 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजे 15. विकेट 4 आल्यात. शेवटचे षटक बाकी आहे. चला वेळ घेऊ नका. आतापर्यंत तुम्ही अगदी योग्य टायमामध्ये चाललात, त्याच्यामुळे आता अधिकचा वेळ घेऊच नका. जय हनुमान बोतिली टीम आणि माहिती आहे बोतिली टीमला, कारण की सातत्यानं रजनी स्पर्धा खेळणारी ही टीम टाईमच्या बाबतीत अगदी ही टीम अलर्ट आहे. जास्तचा टाईम अगदी कधीच मात्र या टीमनं घेतलाच नाही. बरोबर अगदी लगेच फिल्डिंग देखील मैदानाच्या आतमध्ये सेट करत असतात आणि आज देखील जर पाहिलं गेलं तर मात्र बरोबर वेळेमध्ये आत्तापर्यंत 3 षटक मात्र कंप्लीट झालेत, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये देखील टाईम घेऊ नका हेच आता मात्र सांगणं असेल. शेवटचं षटक ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका तर खेळला, एकच जाव पाहायला मिळतीये. फेकी बरोबर जर पाहिलं तर अगदी नॉ स्ट्राईक एंडवरती झाली आहे. आमिर पवार शेवटच्या ओव्हरमध्ये आपण पाहताय गोलंदाजी बॅटवरती पहिल्या बॉलवरती आले सिंगल. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. विकेट्स आल्या त्या 4. चांगली मॅच पाहायला मिळतीये. एकीकडे तुम्ही पाहताय खलापूर विभागामधील अंजरून संघ तर दुसरीकडे अगदी कर्जत विभागामधील जय हनुमान बोतिली संघ. या 2 संघामध्ये
ही मॅच पाहायला मिळते. ओबाची कडा पाठीमागे एसटी रक्षक कोणतीही चुकी करत नाहीये. पकडली आहे कॅच, मिळाली आणखीन एक विकेट. ओमकार बाद. धन्यवाद डीजे. 16 धाबा धावफलकावरती आणखीन एक विकेट आली आहे. ओमकार देखील बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झालाय बॅटिंग करण्यासाठी. अगदी आपण पाहता सतीश. ओ चांगला बॉल इथे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न सतीश. त्यांनी देखील मात्र पहिला बॉल अगदी डॉट बॉलच केला, परंतु स्ट्राईक मिळाली आहे ती अजिंक्यला. अजिंक्यनं जास्त स्ट्राईक घेण्याचा देखील प्रयत्न केला नाहीये, परंतु तो देखील स्ट्राईक वरती आलाय. त्याच्याकडून देखील चुका झाल्यात. सातत्यानं स्विच इट करण्याचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये आलेले जे डॉट बॉल त्याच्यावरती झालेला प्रेशर तो स्पष्टपणे मैदानाच्या आतमध्ये आता इथून पाहायला मिळतोय. धावा 17 धावफलकावरती पाहायला मिळतील. चांगली बॉलिंग केली आहे आमिर पवारनं देखील. हो समोर लॉंग ऑन सीमा पार अजिंक्यची ही ताकद आहे. त्यानं ठोकला षटकार. षटकार आला. षटकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 23. आणि खऱ्या अर्थानं अजिंक्य म्हटल्यानंतर लेदर क्रिकेट देखील खूप छान खेळतात. आणि गतवर्षी अंडर-23 रायगड प्रीमियर लीगमध्ये त्यांनी मॅन ऑफ द सिरीज देखील मिळाली होती. आणि आत्ताच जामरुकच्या मैदानावरती देखील मॅन ऑफ द सिरीजची बाईक त्यांना मिळाली आहे. आणि ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅट बॉलचा संपर्कच नाहीये. गुडघा टेकला होता, परंतु बॅट बॉलचा तो संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलच पाहायला मिळतोय. अगोदरच्या बॉलवरती षटकार आला आणि त्याच्यानंतर मात्र हा डॉट बॉल तो कमबॅक पाहायला मिळाला आमिर पवारचा देखील. या षटकातील 5 बॉल समाप्त झालेत. धावा 23 आहेत. विकेट 5 आल्यात. शेवटचा बॉल बाकी आहे. 8 आतापर्यंत खर्च केल्यात आमिर पवारनं या षटकामध्ये. शेवटचा बॉल पहिल्या सत्रातील. व्यवस्थित कनेक्ट झालाच नाहीये. बॅक टू द बॉलर. धाव मिळाली ती मात्र सिंगल. 24 धावा एकंदरीत धावफलकावरती आल्यात आणि टार्गेट ठेवलाय जे हनुमान भुतुली टीमच्या अगेन्स्ट 25 या धावसंख्येचं. बघा बॅटिंग करणाऱ्या टीम आपल्याला जो खेळाडू कक्ष दिलाय तो थोडासा बाजूला करा, कारण की समोर मान्यवर बसलेत त्यांना दिसत नाही. अंजरून टीम चेअर थोडा या बाजूला करा. इथे मान्यवरांना देखील मॅच पाहू द्या. स्टेजची हाईट थोडी कमी आहे, त्याचमुळे मान्यवरांना ती मॅच पाहता येत नाहीये. 24 झाल्यात. 25 बनवायचे हनुमान बुतुली टीमला. चला नेक्स्ट मॅचचा टॉस देखील आपण या ठिकाणी करणार आहोत. नेक्स्ट मॅच विनर वर्सेस विनर असणार आहे. चला लगेच मैदानाच्या आतमध्ये अंदरून टीम आपल्याला फिल्डिंगसाठी जायचं आहे. आणि जय हनुमान बुतुली टीम आपण देखील आपले बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा. वेळ घेऊच नका, जास्त वेळ नाही आहे आपल्याकडे. काल जर पाहिलं तर मात्र स्पर्धेचा उद्घाटन सोहळा होता आणि मान्यवर थोडे उशिराने आल्यानंतर आपण थोडेसे उशिराने जरूर होतो, परंतु आज आपल्याला या ठिकाणी बरोबर वेळेमध्येच मॅचेस कव्हर करायचे. नेक्स्ट मॅच आपली विनर वर्सेस विनर
अशीच आपण या ठिकाणी खेळवणार आहोत. त्याच्यामुळे नेक्स्ट मॅचसाठी हाल टीम आपण रेडी राहायचं आहे. जशी ही मॅच समाप्त होईल यातील विनिंग टीम आपल्याबरोबर खेळणार आहे आणि ती मॅच मात्र 3 ओव्हरची असणार आहे. बुतुली टीम प्रवीण दादा या चेअर आहेत ना थोड्या या बाजूला घ्या, या बाजूला घ्या थोड्या, कारण की मान्यवर मॅच पाहतात. चला चला बॅटर जाऊ द्या मैदानाच्या आत. बॉल देखील द्या. 25 धावसंख्येचं टार्गेट आहे. खऱ्या अर्थानं तुषार सर आपण पाहिलं कालच्या रात्रीमध्ये देखील आदरणीय रमेशजी जाधव साहेब आपण पाहता या ठिकाणी उपस्थित होत आहेत. साहेबांना विनंती करतो की या मुख्य व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. माजी उपनगर अध्यक्ष आदरणीय रमेशजी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि त्यांच्या समयमध्ये या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय शैलेशजी फावडे साहेब देखील आपण पाहताय. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. आणि तदनंतर दिगंबर मोरे हे देखील आयोजक आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आणि तदनंतर सामाजिक कार्यकर्ते आदरणीय रवींद्रजी रोकडे साहेब आपण या मुख्य व्यासपीठावरती त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक शैलेशजी फावडे साहेबांना विनंती असेल की आपण रवींद्रजी रोकडे साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचं आहे. या साहेब आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. राष्ट्रवादी व शिवसेना उबाटा चषक 2026 ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये या मुख्य मंचावरती सामाजिक कार्यकर्ते आदरणीय रवींद्रजी रोकडे साहेब यांचा सन्मान या स्पर्धेचे मुख्य आयोजक शैलेशजी फावडे साहेबांच्या शुभ हस्ते केला जातो आहे. ऑन स्क्रीन आपण पाहताय रोकडे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. स्ट्रायकिंग गेनवरती आपण पाहताय फलंदाज नरेश कदमला आणि नॉन स्ट्रायकिंगवरती आपण पाहताय प्रतीक कदम. कदम बंधू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेत. 25 धावसंख्येचं आव्हान आहे. 24 बॉलमध्ये 25 बनवायचे आहेत. बघा जे 20 मिनिटे जे अनुमान बुतुली टीमने घेतलीत त्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला देखील इथे सत्र कंप्लीट करायचं हे लक्षात असू द्या. आणि बॅटिंग करणाऱ्या टीमला देखील तेच सांगणं असेल, तुमची विकेट आल्यानंतर तो 30 सर्कलच्या बाहेर बॅटर येण्याच्या अगोदर तुमचा नवीन बॅटर हा बाउंड्री लाईनच्या आतमध्ये हवा आहे. पंचांचा निर्णय मॅच ऑन गेम ऑन. 25 धावसंख्येला झाली आहे सुरुवात. पहिला बॉल हो चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेर निघालाय. कटरचा वापर करत असताना पहिलाच बॉल अगदी आपण पाहता अजिंक्यनं डॉट बॉल फेकलाय. बॅटिंगमध्ये जास्त काही करता आलं नाही अजिंक्यला. आता मात्र बॉलिंगमधून करावा लागेल. 25 धावसंख्येचा बचाव करत असताना त्याला कमीत कमी धावसंख्येचे षटक इथून हाताळणं फार गरजेचं राहणार आहे. हो आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉलच पाहायला मिळतोय. बरोबर अगदी जर पाहिलं गेलं ना तर लेफ्टी बॅटरच्या थोडेसे दूरवरती मात्र चेंडू ठेवले जात आहेत. पहिला बॉल जर पाहिला तर अगदी पडल्यानंतर सरळ निघून आला. हा बॉल पडल्यानंतर थोडासा हरकत करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल फेकलेत अजिंक्यनं. हो चॉप केला. अगदी आपण पाहताय फिल्डर आहे त्या ठिकाणी. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर फेकी बरोबर झाली, कलेक्शन झालंच नाहीये. धाव मिळाली ती सिंगल. अकाउंट ओपन झालंय जय हनुमान बुतुली टीमचं. 25 धावसंख्येचा पाठलाग करत असताना एक धाव ही धाव फलकामध्ये पाहायला मिळते. जबरदस्त मॅच पाहायला मिळेल यात शंका नाही आहे. बराचसा प्रेक्षक वर्ग अगदी आपण पाहताय हळूहळू आता मात्र या स्पर्धेच्या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेक्षकांची गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे. काल देखील आपण पाहिलं स्पर्धेला जरी उशीर झाला असेल तरी देखील अगदी आपण पाहताय संपूर्ण मैदान भरलं होतं. संपूर्ण मैदानावरती कालच्या रात्रीमध्ये देखील आपण प्रेक्षक पाहिले होते आणि केटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहिलं बरेचसे प्रेक्षक आपल्याला कालच्या रात्रीमध्ये देखील जॉईन झाले होते. आजच्या रात्रीमध्ये देखील जॉईन झालेत. त्या तमाम क्रिकेट रसिकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून करूया आपण सहर्ष स्वागत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न पंचांकडे लाऊड अपील केली जाते आहे आणि पंच इथे सांगतात अगदी पिचिंगच आउटसाइड दी लेग स्टंप आहे आणि पडल्यानंतर बॉल देखील अगदी आपण पाहतोय बाहेरच निघत होता. ते पाहिल्यानंतर इथे मात्र नॉट आउट तर दिलाय आणि डॉट बॉल देखील आपल्याला पाहायला मिळतोय. हे करणं फार गरजेचं राहणार आहे ते भैरवनाथ आंधरून टीमसाठी. ओ यावेळी आउटसाठी लेग स्टंप पुनश्च एकदा अपील करण्यात आली आहे. पंच सांगतात इट इज वाईट बॉल.
लेग स्टंपला सोडून जाणारा बॉल बरोबर अगदी लाईन चेक केली आणि त्याच्यानंतर मात्र वाईट दिलाय. मेन पंच तुम्ही पाहताय त्या ठिकाणी पांडे सर आपल्याला पाहायला मिळतात. अचूक नियम खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या तीनही पंचांचं कौतुक करायला हवं. योग्य डिसिजन फार कमी तुषार सर आपल्याला रिव्ह्यू देखील पाहायला मिळालेत. इतके करेक्ट डिसिजन आपल्याला आमच्या तीनही ऑफिशियलकडनं पाहायला मिळतात. पुण्याच्या इथे टॉपेस लागली आहे. शॉट फाईन लेगला पकडली आहे कॅच. फलंदाज बाद. पहिली विकेट आली आहे प्रतीक कदम बाद. देखील आम्ही 24 धाबा बनवल्या, तुम्हाला 25 बनवायचे आहेत आणि मात्र विकेट गेल्यानंतर लगेच डीजेना देखील सॉन्ग लावलं किसमे हे कितना दम. आता पाहायचं आहे आपल्याला देखील कोणाच्यात किती दम आहे. या धावसंख्या चेस होतील की मात्र या धावसंख्येचा बचाव केला जाईल. 5 बॉलमध्ये अवघ्या धावा आल्या. धावफलकामध्ये आपण पाहताय 2 विकेट्स आली 1. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय गणेश कोंडेला तुम्ही पाहताय. ओ सफल झाले. जागा बनवली स्ट्रोक साठी. फटका केलाय फाईन लेग मध्ये सीमा पार. चौकार. सर्वात शेवटच्या बॉलमध्ये षटकार आला. गणेश कोंडे खऱ्या अर्थानं म्हटल्यानंतर या टीमचा अगदी एक भक्कम पायाच आहे आणि ज्या ज्यावेळी टीम संकटामध्ये असते त्या त्यावेळी गणेश कोंडेकडे पाहिलं जातं आणि त्या त्यावेळी टीमला बाहेर काढण्याचं काम गणेश कोंडे करत असतो आणि तोच खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या बॉलवरती चौकार जो अजिंक्य आत्तापर्यंत इकॉनॉमिकल चालला होता 5 बॉलमध्ये त्याच्या विरोधामध्ये तो चौकार. चला टाइम घेऊ नका, लगेच मॅचला सुरुवात करायची आहे. 9:32 ला पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला आणि बरोबर 9:37 ते पहिलं षटक तुमचं समाप्त झालंय. त्याच्यामुळे आता वेळ घेऊच नका. 6 धावा धावफलकावरती. ओ इथून जर पाहिलं तर मात्र वाईट बॉल. आमचे मुन्ना पिंगले सर आपण पाहताय जे मेन पंच यावेळी तुम्हाला पाहायला मिळत आहे. स्क्वेअर लेग पंच आपण पाहता पांडे सर असतील आणि तिसरे पंच जे आता सध्याच्या घडीला टेक्निकल रूममधून जे तिसऱ्या पंचांचं काम पाहत आहेत ते बाला सर. बॅक टू द बॉलर. फटका केलाय. धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालाच नाहीये. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर होता गोलंदाज निखिलचा, परंतु त्याला देखील माहिती आहे बॅकअपच नाहीये. जर डायरेक्ट हिट झालं नाही तर बॉल सरळ सीमा रेषापर्यंत पोहोचेल. त्याच्यामुळे मात्र डायरेक्ट हिट करण्याचा तो प्रयत्न झाला नाहीये. 7 धावा या धावफलकावरती आल्यात. सेकंड ओव्हरला सुरुवात. ओ फटका लॉब तर केलाय. फिल्डर बनतील दर्शक. बॉल सीमा पार. षटकार. थँक्यू. षटकार आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 13 वरती. 13 धावा धावफलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये दबाव बनवला होता खऱ्या अर्थानं अजिंक्यनं. विकेट देखील मिळवली होती. 6 धावसंख्येचं षटक टाकलं होतं. 25 धावसंख्येचा बचाव करायचं बघ. अगदी कमीत कमी धावसंख्येचं षटक हे फार महत्त्वाचं आहे. त्याला देखील माहिती आहे. तो टीमचा कॅप्टन आहे. त्यानं मात्र चांगली कामगिरी केली होती. परंतु आता इथून जर पाहायला गेलं तर निखिलच्या विरोधामध्ये आक्रमण स्वीकारलंय ते फलंदाज नरेशनं. षटकार ठोकला. धावसंख्या 13. ओ ऑन साइडला अलॉंग दी कार्पेट बॉल निघाला डीप मध्ये. फिल्डर आहेत. फंबल चुकी झाली आहे.
क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. बॉल सीमा पार, धावा 4, चौकार. इकडे या, इकडे खेळा या. युवा उद्योजक आदरणीय कल्बेजी मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. पुनश्च एकदा साहेबांचं आपल्या स्पर्धेमध्ये, घरच्या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून साहेबांचं फार मोठं योगदान या स्पर्धेसाठी आम्हाला लाभलंय. त्यांचं पुनश्च एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. दरम्यान धाबा कंप्लीट झाल्यात त्या 2, आणि या 2 धाब्यानं धावफलक आता जाऊन पोहोचलाय. हो सॉरी, दुसरी धाव कंप्लीट झाले की नाही ते मात्र या ठिकाणी आपण चेक करतोय. बाला सर या ठिकाणी आपण पाहताय टेक्निकल रूम मधून. आता मात्र हे डिसिजन अगदी थोड्याच वेळामध्ये ऑन स्क्रीन आपण दाखवणार आहोत. गुड क्लॅरिटी आणि क्वालिटीसह खऱ्या अर्थाने ही स्पर्धा कव्हर केली जाते आहे KTC लाईव्हच्या माध्यमातून. अजिंक्य पवार आणि त्यांची संपूर्ण टीम टेक्निकल रूममध्ये आपण पाहताय. निशू बागडे यांना तुम्ही पाहताय आणि आमचे 3ही कॅमेरामन अप्रतिम कॅमेरा बघ त्या ठिकाणी त्यांचा पाहायला मिळतोय. फलंदाज OUT बाद. नावाची त्यांच्या जाईल त्या ग्राउंडवर, होते चर्चा नावाची त्यांच्या जाईल त्या ग्राउंडवर. राष्ट्रवादी शिवसेना उपाट चषक आहे हो 1 नंबर. राष्ट्रवादी शिवसेना उपाट. थँक्यू थँक्यू थँक्यू. आदरणीय चंद्रकांतजी फावडे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे की आपण या मंचावरती यायचं आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत. राष्ट्रवादी व शिवसेना उबाटा चषक 2026 पर्व पहिलं या स्पर्धेचं पहिलं पर्व आहे, परंतु सर्वांना गर्व वाटेल असं हे पर्व आपल्याला पाहायला मिळतं आहे. धावसंख्या धावफलकावरती 17 बनवायच्या आहेत, त्या मात्र 25. येणारे बॉल आता इथून जर पाहायला गेलं तर मात्र बाकी आहेत. चला वेळ करू नका प्लीज, वेळ घेऊच नका. इथून जर पाहिलं तर तुम्ही 9 मिनिटे आतापर्यंत घेतलीत, त्याच्यामुळे आता बी फास्ट. 18 धावा धावफलकावरती आहेत. हो हलक्या हातानं स्केअर केलाय, फिल्डर आहेत. तोपर्यंत 1 धावेतून कंप्लीट होईल. आमिर पवार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी. आणखीन एक जबरदस्त खेळाडू आपण पाहता जय हनुमान बुतुली टीमकडनं. या टीमचं बॉन्डिंग खूप छान आहे. अगदी सगळेजण एकत्रित येऊन जी टीम मीटिंग देखील आपण पाहताय. एखादाच खऱ्या अर्थानं कॅप्टन या टीमचा निर्णय घेत असतो. हे सगळ्या गोष्टींचं बॉन्डिंग या टीमचं खूप छान आहे. आणि त्याचमुळे मात्र हा संघ आता खऱ्या अर्थानं आपण पाहताय सुरुवातीला स्ट्रगल झाला, परंतु आता एक लय पकडले आणि चांगलं क्रिकेट खऱ्या अर्थानं आपण पाहताय जय हनुमान बुतुली टीमकडनं देखील आपल्याला पाहायला मिळतंय. सिंगल कंप्लीट झाली होती, बॉल हातातून निसटला आणि 2 धावा देखील इथून आपल्याला पाहायला मिळतात. एक एक धाव तुमच्यासाठी महत्त्वाची आहे, एक एक धाव तुम्हाला वाचवायची आहे. तुम्ही अशा पद्धतीनं जर का धावा बहाल केल्या तर मात्र ही मॅच तुमच्यापासून फार दूर जाईल. धावसंख्या 21. 12 बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत, त्या आता मात्र 4. 12 बॉल 4 धावसंख्येची आवश्यकता आहे. चला फिल्डिंग लावून घ्या, चला फिल्डिंग लावून घ्या. 12 बॉलमध्ये 4 धावसंख्येची आवश्यकता आहे. नेक्स्ट मॅच यातील विनिंग टीम आणि हाल या 2 टीम दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. आणखीन एक जबरदस्त बिग फाईट.
बॉल चांगला बॉल 12 मध्ये 4 धावसंख्येचा बचाव करत असताना पहिलाच बॉल जो निर्धाव पाहायला मिळतोय. 12 बॉलमध्ये 4 धावसंख्येचा बचाव करायचा आहे. पहिला निर्धाव चेंडू इथून आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहताय दक्ष 11 पलसदरी संघ देखील आजच्या रात्रीमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. मला असं वाटतंय कल्पेश जाधव यांनी पुरस्कृत केलाय की काय दक्ष 11 पलसदरी हा संघ. थोड्याच वेळामध्ये कॅप्टन अमोल दरेकर आमच्यापर्यंत पोहोचतील. मग जरूर अगदी ती देखील माहिती आमच्यापर्यंत पोहोचेल. व्हाईट बॉल एक्स्ट्राची धाव आली आहे. एक्स्ट्राच्या धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचलाय 22. 22वा धावफलकावरती आता बनवायच्या आहेत 11 बॉलमध्ये 3 धावा. चला हाल टीम आपला कॅप्टन आपण टॉस बॉक्सकडे पाठवायचा आहे. पुन्हा एकदा सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. सेन्सिबल क्रिकेट, शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. माहिती आहे सिंगल डबलने देखील ही मॅच फिनिश होते. या मॅचवरती आम्ही पकड अगदी मजबूतच केली आहे. त्याच्यामुळे मात्र सिंगल डबल देखील आम्हाला फार महत्त्वाची आहे आणि तो प्रयत्न इथून अगदी आपण पाहतो अमीर पवार आणि त्याच्या साथीनं गणेश कोंडे यांचा आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या धावफलकावरती 23. 23वा धावफलकावरती 10 मध्ये बनवायचे आहेत. जे हनुमान बुतिवली टीमला 2 धावा. कर्जत विभागामधून हा संघ या ठिकाणी खेळण्यासाठी आला, परंतु जबरदस्त खेळ, एक बलाढ्य संघाच्या विरोधामध्ये तगडी फाईट आतापर्यंत दिली आहे. ती मात्र जे हनुमान बुतिवली टीमनं मोठा संघ आहे खऱ्या अर्थानं. आपण पाहता अंजरून संघ देखील यंदाच्या हंगामामध्ये बराचसा फॉर्म मध्ये. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. जर तुम्ही इथून डॉट बॉल खेळण्याचा प्रयत्न केला ना तर ही मॅच देखील तुमच्यासाठी कठीण होऊ शकते. कारण की क्रिकेटमध्ये अगदी सातत्यानं बरेचसे खऱ्या अर्थानं घडामोडी होताना आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅच खऱ्या अर्थानं विनर वर्सेस विनर, परंतु दक्ष 11 पळसदरी हा संघ या स्पर्धेमध्ये आजच्या रात्रीमध्ये खेळणार आहे आणि त्या संघाचे पुरस्कर्ते कल्पेश जाधव आणि त्या संघाचे मॅन्टॉर पिकू गायकवाड. खऱ्या अर्थानं हे दोघे या संघाला पुरस्कृत केलंय. पळसदरी तो देखील आजच्या रात्रीमध्ये आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल. ओ फटका लॉब केलाय, समोर फिल्डर नाहीये. सेट डाऊन द ग्राउंड, बॉल सीमा पार. विजयाचा शंखनाद करणारा चौकार आलाय आणि मॅच मात्र जिंकली आहे जय हनुमान बुतिवली टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम, हार्ड लक टीम. भैरवनाथ अंजरून दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच गणेश कोंडे, ज्याने बॅटिंग करत असताना 10 धावा बनवल्या आणि बॉलिंग करत असताना 5 धावा देत 2 महत्त्वाचे विकेट्स मिळवले, ते गणेश कोंडे ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. सेकंड मॅचला होईल जशी सुरुवात, मायक्रोफोनवरती करूया बदल आणि मायक्रोफोनवरती आवाज ऐकूया व्हॉइस ऑफ खलापूर तुषार धुमाळ सरांचा. या सर कमेंट्री बॉक्समध्ये आपलं स्वागत. राष्ट्रवादी शिवसेना उपाट चषक आहे हो एक नंबर. राष्ट्रवादी शिवसेना उपाट चषक आहे हो एक नंबर. राष्ट्रवादी शिवसेना चषक 2000